गोड गोजिरी लाज लाज रे सैत होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती गंगाळी घरी तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। तुम्हाला त्यांच्या भाषणामधून किंवा आता आवाहन करतलं किंवा त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्हा सभासदाला जो काही कागद पाहायचा असेल तो तुम्ही केव्हा येऊन पाहू शकता। मग हे आरोप प्रत्यारोप कशाला? हे आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आम्ही सर्व सभासद संचालक भाजी संचालक मंडळांना विनंती केली की तुम्ही एकत्र बसा। हे तुमचं बँकेतील जे तुमचं भ्रष्टाचाराचे आरोप जगजाहीर करत आहेत हे तुम्ही बंद करा। पण कोणी काही ऐकलं नाही आणि शेवटी आता सरतेशेवटी हे इलेक्शन झालेलं आहे। आता निवडणुकीमधून आपण या सुशिक्षित पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्यावं अशी मी तुम्हाला आवाहन करतो आणि माझे भाषण इथे भूमिका मांडली। कोठड साहेब भूमिका मांडत असताना मी पाहिलं, संजयराव जाधव आपली भूमिका मांडत असताना मी पाहिलं, त्यांच्या शब्दामध्ये जिव्हाळा आहे, बँकेबद्दलच्या निष्ठा आहे आणि कुठेतरी प्रामाणिकपणाची किनारही त्याला आहे। म्हणून या लोकांचं म्हणणं हे अंतःकरणाला भिडतं। त्यांच्या अंतःकरणाला भिडण्याचं कारण असं की त्यांच्या शब्दाला धार आहे, कर्तृत्वाचा त्याला आधार आहे। मी काय केलं या बँकेकरता हे सांगण्याची चित्त त्यांच्यामध्ये आहे। केलं म्हणून सांगतात, केलंच नसतं सांगण्याचा प्रयत्न सांगतो। आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्ज दिलं आहे, पण एवढं जर कर्ज दिलं आहे तर आपल्याला मराठा सेवा संघाने आता ते बँक कधीच करता येणार नाही। बहुजनाची बँक जी आपलं वास्तविक चालू आहे त्या स्वरूपात आपण बँक राहू द्यावी। आमच्या नंतरही संचालक किंवा अजून काही दिवाण होतील, बँकेचा ग्राफ असाच शिखरावर जात राहो। आपलं पॅनल नक्कीच निवडून आलं। दादा तुमचं शांत डोकं ठेवा। जाधव साहेब सध्या अकोल्याला आहे, खूप फिरण्याची गरज नाही, कारण सभासद आणि आपल्या समोर उपस्थित मंडळी जिल्ह्यामध्ये जेव्हा मी लोकांना फोन करतोय त्यांनी सांगितलं का पेढे घेऊन 1 तारखेला या। होऊ शकतं अमरावती जिल्ह्यातले सर्व पेढ्याचे दुकानं पेढे विकल्याला संपून देणं मला असं वाटतं। अनेक मान्यवरांना बोलायचं आहे आणि 23 वर्षानंतर जर निवडणुका होते आहे तर म्हणायला हरकत नाही। आपला समाज पुढे चालतो पण कुठंतरी बंडीची खी करणारे लोक असतात। एका व्यक्तीनं प्रगती केली, समाज कधी कधी खेकड्याच्या स्वरूपात जन्माला उदयास आलेला आहे। राजकारणाच्या मीडिया वृत्तपत्र वाचताना नाव परिवर्तन असलं तरी त्यांचं वर्तन चांगलं नाही, म्हणून मी सहकार पॅनलच्या बाजूला निवडणूक लढवत आहे। निवडणूक लढवायच्या आधी अर्ज भरण्याच्या आधी त्यांनी मला सांगितलं का आपल्या पण पॅनलकडून तुम्ही उभे राहा। पण मी त्यांना सांगितलं का तुम्ही ज्या प्रकारे आपल्या जिजाऊ बँकेची बदलामी करण्याचं स्वरूप आहे ते आपलं नक्कीच चुकलं आहे आणि मतदार सभासद तुम्हाला कधी माफ करणार नाही हे त्यांना मी जाहीरपणे सांगितलं होतं। त्याचं उदाहरण म्हणजे आज अचलपूर परतवाड्यामध्ये जनता प्रत्येक तालुक्यात ग्रामीणमध्ये पोहोचलेली जिजाऊ बँक खऱ्या अर्थाने आपली उपस्थितीच सांगते आहे का सहकार पॅनलचा विजय हमखास होणार आहे। रोज पेपरला आपण वयाला जरी कर्ज दिलं आहे, पण एवढं जर कर्ज दिलं आहे तर आपल्याला मराठा सेवा संघाने आता ते बँक कधीच करता येणार नाही। बहुजनाची बँक जी आपलं वास्तविक चालू आहे त्या स्वरूपात आपण बँक राहू द्यावी। आमच्या नंतरही संचालक किंवा अजून काही दिवाण होतील, बँकेचा ग्राफ असाच शिखरावर जात राहो। आपलं पॅनल नक्कीच निवडून आलं। दादा तुमचं शांत डोकं ठेवा। जाधव साहेब सध्या अकोल्याला आहे, खूप फिरण्याची गरज नाही, कारण सभासद आणि आपल्या समोर उपस्थित मंडळी जिल्ह्यामध्ये जेव्हा मी लोकांना फोन करतोय त्यांनी सांगितलं का पेढे घेऊन 1 तारखेला या। होऊ शकतं अमरावती जिल्ह्यातले सर्व पेढ्याचे दुकानं पेढे विकल्याला संपून देणं मला असं वाटतं। अनेक मान्यवरांना बोलायचं आहे की 10 वर्ष एखाद्याला अध्यक्ष राहता येईल आणि 11 मध्ये तो रद्द झाला हे मला माहिती होतं, परंतु मी सांगितलं की मी आता अध्यक्ष राहणार नाही, भरपूर झालं, आता नवीन आपण अध्यक्ष करू, कारण माणसांना संधी दिली पाहिजे। आणि संधी देण्याची ही जी आपली सवय होती त्याच्यामध्ये आपण सांगितलं की ठीक आहे
जाधव साहेब आपण व्हा, कारण मला समाजाचे उद्योजक घडवायचे. आणि मग त्या माणसाने सांगितलं नाही रे विलास, आपण या माणसाला करू, मी उद्योजकांची पूर्ण साथ देतो, मी जे काही करायचं ते करतो बँकेसाठी. आणि मग या माणसाला अध्यक्ष केलं. अध्यक्ष केल्यानंतर आम्ही त्या माणसाच्या सोबत होतो. 17पर्यंत जिजाऊ बँकेची एकही तक्रार रिझर्व्ह बँकेत सुद्धा नाही किंवा कोणत्याही सहकार आयुक्ताकडे नाही. एक आदर्श बँक. ज्या दिवशी या माणसाचा पराभव झाला त्याच दिवशी तक्रारी चालू झाल्या. अरे तुम्ही मराठा सेवा संघाचे पदाधिकारी म्हणता, समाज एकसंघ ठेवण्यासाठी काम करता, आणि हे तुमचं वर्तनच चुकीचं आहे, तर तुम्ही परिवर्तनाच्या गप्पा करता. हा काय धंदा झाला? ज्या व्यवस्थेसाठी तुम्ही काम करता ती व्यवस्था चांगली झाली पाहिजे, ती व्यवस्था पुढे गेली पाहिजे. हे हात नाद बिचाऱ्यांना सोडला. पण जे कर्जदार थकीत आहेत, 2 कर्जदार थकीत होते, ज्याच्यामध्ये उमक नावाचे इरिगेशनमधले इंजिनियर होते. त्यांना कर्ज दिलं होतं, त्यांना कर्ज त्यांच्या व्यवसायासाठी आणि घरासाठी दिलं, आणि कर्ज भरतच नाही म्हणून त्याच्यावर आपण सस्यमिरा लावला आणि त्यांनी 2-3 कर्ज दिले गेले माझ्या काळात. आणि मग 11मध्ये तो माणूस या माणसाकडे गेला आणि सांगितलं की मला कर्ज मला आता शक्य नाही, मला काहीतरी करून द्या. त्यांनी काहीच नाही केलं. तो माणूस कोर्टात गेला. ठीक आहे, 17पर्यंत चालली. आणि 17मध्ये मी त्याला सांगितलं, अरे बाबा कर्ज भर, शेवटी तुला दिलेले पैसे सामान्य लोकांचे पैसे हे परतफेड घेणे ही संचालक मंडळाची जबाबदारी आहे. ठेवी सुरक्षित ठेवणे ही संचालक मंडळाची खूप मोठी जबाबदारी आहे. आणि त्या माणसासोबत तो माणूस उपोषणाला बसला. त्याला आम्ही घर विकून टाकलं. जेव्हा बँकेचे पैसे वसूल करायचे घर बिलकुल विकून टाकलं. आणि विकून टाकल्यावर ते बी टेनरमध्ये असल्यामुळे विलंब लागला. आता होईल ते 8 दिवसात. आणि नंतर तो परवा एक भार्गव नावाचा माणूस, तो माणूस आपल्याला सबसिडीमधून प्रत्येक घरात मिळाले पाहिजे. 10 लाखाचे कर्ज ओबीसी विकास मंडळातून, अर्थविकास मंडळातून आपल्याला सगळ्यांना मिळाले पाहिजे, ज्याचं व्याज सरकार भरते. मग तुम्हाला बिनव्याजी पैसे मिळून राहिल्यावर घ्यायला काय अडचण आहे आणि आपल्याला द्यायला काय अडचण आहे? सिंपल आहे ना. बिनव्याजी पैसे 6 वर्षासाठी भेटत तर घेतलेच पाहिजे. मग ह्याच्यासाठी ही बँक असताना आम्ही जेव्हा मेळावे घेतो तर हा माणूस बँकेच्या तक्रारी रिझर्व्ह बँकेकडे करतो, सहकार आयुक्ताला करतो की जिजाऊ बँकेने बिझनेस वाढवण्यासाठी मेळावे घेतले. अरे बाबा, कर्ज जोपर्यंत वाटणार नाही तर माझ्या सभासदांची ही बँक आर्थिक बँक आहे ना, माझ्या सभासदांची आर्थिक स्थिती मला मजबूत करायची आहे. हे ध्येय. एक साधा आपण उदाहरण बघितलं की आमचा विनोद कोरडे पत्नी, जोपर्यंत आपण जास्तीत जास्त कर्ज वाटणार नाही तोपर्यंत काय होईल? प्रॉफिट मिळणार नाही. आणि जोपर्यंत आपण 100 रुपयातले 70-80 रुपये वाटतो तेव्हाच आपल्याला प्रॉफिट मिळेल की नाही? तुमच्याजवळ 100 रुपयात तुम्ही व्याजाला दिले 80 रुपये, 50. इथले काही वंदना भेले आणि सर्व सहकार पॅनलचे उमेदवार, आजचे उत्कृष्ट संचालन करणारे अरविंद बापू गोम. आजचा कार्यक्रम हा आपला ऑफिशियल कार्यक्रम नसून एक स्नेहमेळावा आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे आपले हितचिंतक आहे ती मंडळी म्हणजे राहुल वैद्य, मनीष विधळे. आजच्या कार्यक्रमाला प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित असलेले गजानन काका थोडे, दत्तामामा नांदुरकर, प्रकाशदादा वैद्य, गौरव वैद्य, साबळेदादा, शिवाजीदादा बंड आणि ज्यांच्या अनावधाने काही नावं राहिली असेल तर त्याचेही आभार मानून, साऊंड आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रतिनिधी या सर्वांचे आभार मानून मी आपल्या सगळ्यांना स्नेहघोषणाच्या आग्रहाचे आमंत्रण देते आणि हा कार्यक्रम संपलाही जाहीर करते.